हॅलो एव्हरीवन, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. थंबनेलवरनं तर तुम्हा सर्वांना समजलंच असेल की हा व्लॉग रिलेटेड आहे वटपौर्णिमा स्पेशल. तर या व्लॉगमध्ये पूर्णपणे तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे की आज काय काय विशेष होतं माझ्यासोबत आणि माझं लुकही बघायला भेटणार आहे. मी कशी दिसते हे तुम्हाला लास्टला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्लॉग हा लास्टपर्यंत बघायचा. खूप भारी व्लॉग असणार आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लवकरच स्किन केअरचे ही व्लॉग्स घेऊन येणार आहे. माझी स्किन बघताय ना तुम्ही किती ग्लो करते आणि खूप सुंदर झाली आहे. तर याचे मी नवीन म्हणजे खूप सारे होममेड रेमेडीज आहे माझ्याकडे, त्या तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. लवकर जाऊन त्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझा बेत आहे जेवणाचा. बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि थोडेसे पापड वगैरे तळले, बाकी भात वगैरे केला आहे. तर एकदम मस्त श्रीखंड पुरी, गरम पुऱ्या तळल्या आणि श्रीखंड आणणार आहे आता येताना. मस्त असं बेत केलेला आहे मी जेवणाच्या. लेट्स सी मी काय काय बनवलंय मी तुम्हाला एकदा दाखवते. गरम फुललेल्या पुऱ्या, इथे थोडंसं पापड वगैरे तळले आणि भात लावला आहे यामध्ये आणि बटाट्याची भाजी केली आहे जी की दाखवते. बटाट्याची भाजी, सुंदर अशी भाजी बनवली आहे. तसं मी जेवताना एकदा दाखवेलच. फायनली माझं सगळं आवरलं आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं केलं आहे आणि पूजेचं ताटही बनवलं आहे. आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीनेच मी पूजेचं ताट केलं आहे. तर एक मिनिट, आणि तुमच्याकडे काय पद्धत आहे ही मला कमेंटद्वारे तुम्ही सांगायची आहे. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मला रेडी व्हायचं होतं. त्याआधी मी ताटामध्ये जे काही साहित्य लागतं, बेसिक गोष्टी मी काढून ठेवल्या होत्या साईडला, जसं की आंब्यांना दोरा वगैरे बांधणं आणि गहू वगैरे काढणं, हे सगळं मी एका वाटीमध्ये भरून ठेवलं होतं. त्यानंतर मी लगेच तयारीला लागले होते आणि ही सुंदर ग्रीन साडी माझ्या जागरणाची आहे, म्हणजेच माझ्या लग्नातली आहे, जी की खूप सुंदर आहे आणि तीच वेअर करण्याचं मी ठरवलं होतं. आणि मी बेस तयार करून ठेवला होता. मेकअपचा जो काही बेस असतो, मॉइश्चरायझर वगैरे, प्रायमर, ह्या गोष्टी लावल्याच्या नंतर मी डायरेक्टली फाउंडेशन वगैरे अप्लाय करायला लागले. आणि हे आहे माझं फायनल ताट, जे की आमच्याकडे पूजेला घेऊन जातात, तेच मीही घेतलं होतं. आणि हा माझा फायनल लुक. मी कशी दिसते हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग हा कशाशी रिलेटेड पाहिजे हेही कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या पद्धतीने आमच्याकडे पूजा करतात तीच पद्धत मीही फॉलो केली होती. काही जर माझ्याकडनं मिसिंग झालं असेल तर तेही मला कमेंटद्वारे सांगा. लवकर कमेंट करा. मी तर शॉर्टकट तुम्हाला इथे दाखवते, बट पूर्ण पूजा ही व्यवस्थित झालेली आहे. आणि त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम जो असतो, म्हणजेच लेडीजच्या ज्या 5 जणी किंवा 7 जणी ओटी भरत असतात, तर छान ओटी वगैरे भरली. त्यानंतर मी ज्या वेळेला पूजेला गेली होती तिथे जास्त काही गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती. तर त्या छान असं पूजा वगैरे झाली. घरी आल्याच्यानंतर जेवायला बसलो. जेवणामध्ये आमच्याकडे आज श्रीखंड पुरी, जे की मी तुम्हाला सकाळीच सांगितले होते. आणि लेट्स सी माय फोटोज. फायनली माझं सर्व काही झालं आहे. पूजा झाली आहे, जेवण झालं आहे आणि सगळं ऑल. तर आता मी व्लॉग इथेच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच नवीन व्हिडिओज येत जाणार आहे आपले. खूप छान असं उजेड आलेलं आहे ना, खूप भारी. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.